पायथान तर आम्ही आणलेलंच आहे, पण हे चिल्लर कशासाठी आणल्या हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल. त्याच्यासाठी खास ही 9 नंबरची कोल्हापुरी चप्पल आणलेली आहे मी, कोल्हापुरी हिसका दाखवायसाठी. पाहतोय की अशा पद्धतीने हातामध्ये पायथान घेऊन हे सगळे शिवप्रेमी आलेले आहेत. प्रशांत कोरटकरला थोड्या वेळात हजर करतात. काय पायथान दाखवणार? पायथान दाखवणार नाही, मारायची इच्छा आहे, पण पोलीस कायदा सुव्यवस्था बिघडायला नको म्हणून आम्ही फक्त दाखवायचं काम करणार आहे आता. आणि हे कोल्हापुरी 9 नंबरचं पायथान आहे, MH09 कोल्हापूरचा हिसका त्याला दाखवण्याकरता हे फक्त चप्पल आणलेलं आहे आज दाखवायला. प्रशांत कोरटकरच्या पाठीमागे काय राजकीय शक्ती आहे असं तुम्हाला वाटतं का? 1 महिन्यापासून फरार होता, काल तो तेलंगणामध्ये सापडला. हे पोलिसांचं अपयश म्हणता येईल? 1 महिन्यापासून जर प्रशांत कोरटकर जर पुणे पोलिसांना कोल्हापूर पोलिसांना सापडत नसेल, 1 महिन्यानंतर तो सापडतो, हे अपयश आहे का गृह खात्याचं? अर्थात गृह खात्याचं अपयश आहे. ज्यावेळी विधान भवनामध्ये गृहमंत्री म्हणतात की चिल्लर माणूस आहे, चिल्लर माणसाला शोधायला तुम्हाला 1 महिना लागतो आणि 1 महिन्यानंतर सुद्धा त्याला ताब्यात तुम्ही घेताय आणि त्याची मेडिकल पोलीस स्टेशनमध्ये केली जाते. हे कसले काय, म्हणजे गृह खात्याचं जावई असल्यासारखंच झालंय. काही बनवून घेतले काय कोल्हापूर? त्याच्यासाठी खास ही 9 नंबरची कोल्हापुरी चप्पल आणलेली आहे मी, कोल्हापुरी हिसका दाखवायसाठी. कोल्हापुरी चप्पल आहे, कोल्हापुरी, आणि ते पण 9 नंबर आहे, MH09 कोल्हापूर. पोलीस खात्याकडे काय मागणी असणार आहे? तिने शांततेचं आवाहन केलेलं आहे की आंदोलन करू नका, मग काय करणार? हे बघा, आम्ही सनदशील मार्गानं लोकशाहीच्या मार्गानं आम्ही आमचा निषेध करण्याकरता इथं आलेलो आहे, पण आमची मागणी आहे पोलिसांच्याकडे, छत्रपतींचा अवमान करणाऱ्या नालायक माणसाला खरं तर गाढवावरनं त्याची धिंड काढली पाहिजे, अन्यथा त्याला देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे. नाही तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला सरळ करतो. काय कोल्हापुरी पैतान ऑनलाईन दाखवलेला आहे, फक्त त्या कोल्हापुरी पैतानाचा हिसका त्याला दाखवणार आहे. MH09 कोल्हापूर, आणि त्याचा कोल्हापुरी जो पंजा असतोय तो कसा बसतोय ते त्याच्या गालावर तुम्हाला आम्हाला बघायचं आहे. आता कोल्हापुरी चप्पल दाखव. कोल्हापूर चप्पल त्याला मारायची इच्छा आहे. तो हरामखोर फक्त बाहेर आला, दुसऱ्या आमच्या ताब्यात द्या म्हणून त्याला त्याचा बंदोबस्त कोल्हापूर चप्पलानं करतो. त्याचा बंदोबस्त एवढा सगळा बंदोबस्त कशासाठी लावलाय काय माहित होता? पोलिसांनी कशावर बंदोबस्त लावलाय? त्यांचा जावई असेल, त्यांचा पाहुणा आहे का जावई आम्हाला माहित नाही, पण या हरामखोराला चप्पलाची प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापुरी प्रसाद त्याला देणार. दुसऱ्या बाजूला सगळे शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत आणि याच ठिकाणाहून प्रशांत कोरटकरचा आपण पाहतोय की हा ताफा जो आहे तो या ठिकाणाहून जाणार आहे. आणि आपण पाहतोय की कोल्हापुरी चप्पल हातामध्ये घेऊन हे सगळे शिवप्रेमी जे आहेत ती प्रशांत कोरटकरचा निषेध करताना पाहायला मिळतात. तणावपूर्ण परिस्थिती आहे या सगळ्या परिसरामध्ये. हा सगळ्या शिवप्रेमींचा जत्ता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती जमलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी केली जाते आणि घोषणाबाजी करत आपण पाहतोय की याच गाडीतून प्रशांत कोरटकरला जे आहे अगदी थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर केलं जाते. मात्र दुसऱ्या बाजूला हा सगळा आपण पाहतोय की शिवप्रेमी जे आहेत मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत. शिवप्रेमींकडून आक्रमक भूमिका जी आहे त्या ठिकाणी घेतली जाते की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमचं कोल्हापूर पद्धतीचा जो पायतान आहे आम्ही त्याच्यावरती फेकणार. काय आता मागणी असणार आहे पुढची? अटक झालेली आहे, कोर्टामध्ये घेऊन झाला तर काय कारवाई झाली पाहिजे? अहो, कोर्ट कचऱ्या सगळ्या त्यासनी मॅनेज आहेत, ठरवून आहे. सरकारचा जावई आहे तो, त्याला द्यायला पाहिजे ना लोकांच्या समोर, तोंड सुजवायला पाहिजे. ज्या पद्धतीनं गाव गुंडाला चोपतात त्या पद्धतीनं पोलिसांनी इथनं फटकारत तिथंपर्यंत त्याला मारत नेला असता, ही भूमी पवित्र झाली असती. त्याच्या अपमानाला त्याला कुठेतरी पुण्य लाभलं असतं. त्याला मारला पाहिजे लोकांनी. त्याला पोलिसांनी अगदी VIP ट्रीटमेंट दिलेलं आहे, याचा आम्ही निषेध करतो. आता काय कारवाईचे? आता कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, इंद्रजीत सावंतांना धमकी दिली, 1 महिना लागला प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी. गृह खात्याचं अपयश आहे असं वाटतं? नाही, गृह खात्यानं सोयीनुसार सगळं काम केलेलं आहे. अर्थसंकल्प चालू आहे, अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या काळामध्ये आपले विषय बाजूला करून कोरटकरचा विषय आज मोठा केला तिने. हे त्याच्यामधलं दुसऱ्या पद्धतीनं राजकारण सुद्धा केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या पोटातलं एक पद्धतीनं विष काढलं, छत्रपती शिवरायांचा अपमान केला, महाराष्ट्र अधिवेशनच्या काळात दुसऱ्या मुद्द्यावर भडकवून ठेवला आणि मग आता परत त्याला नेऊन कोर्टातनं सोडवून येतील. ते कोरटकरने एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालतानाचा. हे सगळं बनव होता का? अहो, तो फेक माणूस आहे. शिवाजी महाराजांची भक्ती अशी दाखवतात काय राहणे म्हणा त्याला, अशा तोंडातून शिवाय आल्यात. खरं पोलीस प्रशासनानं टाकलेला दबाव आणि त्यांचा कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले. आम्ही शांततेत आहे. आमच्या डोक्याचा राग अनावर करू नका, त्याला आमच्या ताब्यात द्या. तो तुमचा घर जावाई नाहीये. कोल्हापूरच्या सुपुत्राची तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांना अपमान केलेला आहे आणि त्याची आमची इच्छा आहे की त्याला इथून फरफडत न्यावा. हा काय जावई आहे का सरकारचा? ज्याची धिंड गाढवावर न काढायची त्याला तुम्ही हत्तीवर बसून नेल्यासारखा हा प्रकार करायला लागलाय. हे कोल्हापूरकर कदापि आम्ही सहन करणार नाही. त्याला आमचा कोल्हापुरी आम्हाला हिसका दाखवायची पूर्णपणे इच्छा आहे आणि ती आमची इच्छा पूर्ण व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. 1 महिना लागला प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी. तेलंगणात तो पाहून गेला,
गृह खात्याचं पोलिसांचं अपयश आहे का मग? हे पूर्णपणे ज्याला ह्याला कोरटकर सारख्या या चिल्लर माणसाला पाठीशी घालणाऱ्या पूर्णपणे प्रशासनातील मंत्र्यांचा तसेच या गृहमंत्र्यांचा ह्याच्याशी अधिकार आहे आणि पूर्णपणे मी सांगतो ह्याच्या पाठीमागे त्यांचीच ताकद असणार आहे. त्याशिवाय एवढं मोठं हे 1 महिना त्याला म्हणाले की हा चिल्लर माणूस आहे. चिल्लरच आहे तो, चिल्लर नाही. पण प्रोटेक्शन दिलेलं होतं. प्रोटेक्शन मध्ये ठेवलेला माणूस पळून कसा जातोय? सुरुवातीला तर प्रोटेक्शन दिलेलं होतं. पहिल्या 2 दिवसामध्ये प्रोटेक्शन मध्ये ठेवलेलं होतं. घराच्या जवळ कुणाला येऊ देत नव्हते, त्याला प्रोटेक्शन होतं. आणि ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला, हाच आरोपी प्रशांत कोरटकरचा आवाज आहे. हे निष्पन्न झालं आणि त्याला गायब केला. हे ठरवून केलेलं आहे सगळं. कोल्हापूरकरांची मागणी काय? कोल्हापूरकरांची मागणी म्हणजे कोरटकरला कोल्हापूर एसका दाखवला पाहिजे. कोरटकरला त्याला जे शिव्या देतो, काय करतो, म्हणजे अपमान झालेला आहे. संभाजी महाराजांचा अपमान, शिवाजी महाराजांचा अपमान, राजाराम महाराजांचा अपमान आहे. तर कोल्हापूर एसका दाखवल्या, कोल्हापूर चपलाचा नंबर चपला एसका दाखवल्याशिवाय कोल्हापूरकरला शांत बसणार नाही. प्रशासन आमच्या ताब्यात द्यावं आणि त्याला याच्याबद्दल त्याला योग्य त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी. आता प्रशांत कोरटकरनं मध्यंतरी एक व्हिडिओ पण बनवला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतानाचा. मग हे काय सगळं बनाव केलं का? त्याने बनावट केलेला आहे. हे त्याने बनावट आणि चुकीचं केलेलं आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, त्याला फाशी शिक्षा द्यावी आणि न्यायालयात फाशी शिक्षा द्यावी. याला कोल्हापूर इस्का दाखवल्याशिवाय कोल्हापूरकर शांत बसणार नाहीत. प्रशांत कोरटकरला कोण पाठीशी घालते असं वाटतं का? प्रशांत कोरटकरला पोलीस प्रशासन, नेते मंडळी, अधिकारी पाठीशी घालतात. त्यांच्या योग्य ती कारवाई त्यांनी करावी. काय कोल्हापूरकर म्हणून काय वाटतं? कोल्हापूरकर म्हणून मला आज अतिशय वाईट ह्या गोष्टीचं वाटते की माननीय शिंदे साहेब हे आता शिवाजी महाराजांपेक्षा मोठे झाले आहेत. काल शिंदे साहेबांबद्दल त्या कमरानं कोणी काहीतरी कविता म्हणली, त्यानं अपमान केला म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावागावात निषेध झाला. पण या कोरटकरनं अक्षरशः आमच्या महाराजांचा बाप बदलायचा प्रयत्न केला. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी महाराज असं विचारायचं धाडस त्यांनी केलं. यांची जी पहिल्यापासून रीती राहिली आहे, जो कोण थोर आहे, महान आहे, तो आमचा आहे. आमचा नसला तर त्याला आम्ही शिकवलाय. आणि हे जे पुसून काढायचं काम एवढे वर्ष आपल्या सगळ्या बहुजन इतिहासकारांनी केलं आहे, ते परत मातीत मिळवायचं काम हे कोरटकरनं त्या कॉलमध्ये केलं. ह्याच्या मनातली विष सगळं ही जी मळमळ बाहेर आल्या आणि या रांडेजाला एवढ्या लेवलची प्रोटेक्शन द्यायची काही गरज नाही. आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला कोल्हापुरी हातामध्ये चपला घेऊन हे शिवप्रेमी या ठिकाणाहून हलायला तयार नाही. तुम्ही हलणार आहेत का इथून? आम्ही जे बोललोय खरं तर आमचा इतका संताप झालेला आहे, ह्याला आमच्या ताब्यात द्यावं. पोलीस प्रशासनाने एक अर्धा तास ह्याला आमच्या ताब्यात द्या. त्याच्या अंगावर कोल्हापुरी सगळे पायतान, त्याच्या अंगावर पूर्ण वळ उठवायची इच्छा झालेली आहे आमची. पोलिसांनी तुम्हाला आवाहन केलंय की शांततेच्या मार्गाने हे करा. का हातामध्ये चिल्लर कशासाठी आणले? ही चिल्लर म्हणजे कोरटकर आहे. मुख्यमंत्र्यांनी ही चिल्लर म्हणजे कोरटकर सांगितलेलं होतं आणि ही चिल्लर ते खिशात घेऊन फिरत होते. महिनाभराचा प्रवास करून ही चिल्लर आज राजवाड्यात आणल्या. आता ही जेव्हा चिल्लर बाहेर येईल तेव्हा ही कशासाठी आणल्या हे कोल्हापूरकर दाखवतील. चिल्लर माणसाला अटक करायला 1 महिना लागला. नागपूरला फिरला, चंद्रपूरला फिरला, तेलंगणाला फिरला. अशा व्यक्तीला ज्या लोकांनी मदत केली, ज्या अधिकाऱ्यांनी अभय दिलं, ह्यांच्यावर कारवाई करायची खरं तर गरज आहे. 15 मिनिटात अंतरिम जामीन मंजूर करायसाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या लोकांवर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे. चिल्लर दाखवा. काय कशासाठी काय आता काय करणार आहे चिल्लर? आम्ही स्वाभिमानी कोल्हापूरकर, शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि ह्याला जर कोण किती लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्याला उत्तर देण्याची जबाबदारी प्रत्येक कोल्हापूरकरची आहे. पायतान तर आम्ही आणलेलंच आहे, पण हे चिल्लर कशासाठी आणल्या हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल. आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार. काय कारवाईची मागणी असणार आहे प्रशांत कोरटकर? न्यायालयात त्याच्यावर त्याला पाठीशी घालणाऱ्या सगळ्यांवर कडक कारवाईची आमची मागणी आहेच. न्यायालयात त्याच्यावर कारवाई होईल, पण लोकांच्या दरबारात आणल्यानंतर लोक त्याला पायतानाचा प्रसाद दिल्याशिवाय सोडणार नाही. आपण पाहतोय की हा सगळा शिवप्रेमी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जमलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पोलिसांनी शिवप्रेमींना या ठिकाणी अडवलेलं आहे आणि याच आपण पाहतोय की पोलीस गाडीच्या पिंजऱ्यामधून जे आहे प्रशांत कोरटकरला जे आहे थोड्याच वेळात कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. आज युक्तिवाद करताना कोल्हापूर पोलिसांकडून नक्की काय युक्तिवाद केला जातो पाहणं महत्व असणार आहे. मात्र आपण पाहतोय की हातामध्ये कोल्हापुरी पायतान घेऊन हे सगळे शिवप्रेमी जे आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमले आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रशांत कोरटकरच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे ती दिली जाते. करायचं काय? खाली डोकं वर पाय, हरामखोर कोरटकराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कोरटकर कोरटकर कोण रे? या चिल्लर कोरटकर कोण रे? पायतान महाराज शंभर या रे. चिल्लर कोरटकरचं करायचं काय? खाली डोकं वर या पाय, चिल्लर कोरटकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. पाहतोय ते सगळे शिवप्रेमी जे आहेत मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी देताना पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला
पोलीस जे आहेत अगदी थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरला घेऊन कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर होत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण या ठिकाणी नजर टाकली तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती बघ्यांची गर्दी झालेली आहे. कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत आणि आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी आवाहन केलं जातंय की पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की एका बाजूला जावं, मात्र हातामध्ये चिल्लर घेऊन आपण पाहतोय की हे सगळे शिवप्रेमी जे आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी आलेले आहेत. प्रशांत कोरटकरला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या खिशातली चिल्लर आहे आणि ती आता कोल्हापूरकर काय करणार हे तुम्हाला काही क्षणात दिसेल. मुख्यमंत्र्यांना अधिकार नव्हता त्याला संरक्षण देण्याचा, लक्षात ठेवा. पाहतोय की हे सगळे शिवप्रेमी जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरला आपण पाहतोय की एका बाजूला घातलं जाते. पोलिसांकडून आवाहन मागे आपण लांब थांबून प्रशासनाला पण मदत करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ते सगळे शिवप्रेमी आता प्रशांत कोरटकरला बाहेर काढलं जातंय. प्रशांत कोरटकरची चौकशी करण्यात आली आहे. तो तेलंगणामध्ये सापडला. पोलीस आवाहन करतात की शांतता करा. पोलीस आव्हान करतात की पोलिसांच्या वरनं प्रेशर आहे. हा मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असलेला आरोपी आहे आणि त्यामुळं पोलिसांचं मोठं प्रेशर आहे. पण महाराष्ट्रातील शिवभक्ती असतील आणि कोल्हापुरातील शिवभक्ती असतील हे कोल्हापुरी पायथ्याने दाखवल्याशिवाय कोल्हापुरी प्रसाद दिल्याशिवाय आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे अगदी प्रशांत कोरटकरला थोड्याच वेळात नेलं जातंय. मात्र आपण पाहतोय की हा सगळे शिवप्रेमी जे आहेत मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत. पोलिसांनी आपण पाहतोय की सगळा रस्ता या ठिकाणून आपण पाहतोय की बॅरिकेटिंग करून पुढचा रस्ता जो आहे तो मोकळा केलेला होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.